या अपेक्षा आपल्याला भुरळ पाडतात, बक्षीस देण्याचं वचन देतात, पण ते देतात मात्र चिंता. मला किती मार्क्स पडले याच्यापेक्षा मला किती ज्ञान आहे हेच महत्वाचं आहे ना. निष्फळ गोष्ट आहे कंप्लेनिंग, तक्रार करणे. ताठ मानेने उभं राहून तुम्ही जर का त्यांना तोंड द्याल तरच तुम्ही हे आयुष्य पुढे ढकलू शकाल. काहीतरी नशिबाला आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करण्यासाठी काही गोष्टी करणे, ह्या गोष्टीत काहीच अर्थ नाही. इथे ताठ मानेने समोर जाणं हेच महत्वाचं आहे. जेव्हा परिस्थिती आपल्या मनाविरुद्ध असते तेव्हा व्यक्तीला स्वतःत बदल करावंच लागतात. मग जेव्हा तो स्वतःत बदल करतो तेव्हा त्यातून एक माणूस जन्माला येतो. जे खरंच चांगलं आहे त्या बाबतीतचा आधाशीपणा हा नेहमी संतुष्टतेकडेच नेत असतो. खरा आनंद ही एक गांभीर्याची बाब आहे असं सेनेका म्हणतात. तुम्हाला खरं आनंदी व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्वतःला सिरियसली घ्यायला सुरू करावं लागेल. कोणत्या गोष्टीत आनंद मानायचा आणि कोणत्या गोष्टीत दुःख मानायचं हे तुम्हाला ठरवावं लागेल. आनंदी होण्यासाठी अशा गोष्टी निवडा ज्या तुमच्या नियंत्रणात असतील, ज्या इतर कुणी नियंत्रित करू शकणार नाही. आपलं दुःखी होण्याचं कारणच हे असतं की अशा गोष्टीत आपलं सुख असतं जे आपल्या नियंत्रणात नसतात. एकतर इतर कुणीतरी, इतर व्यक्तीत ते नियंत्रित करणारं असतं किंवा ते नशीब परिस्थितीवर अवलंबून असतात. आपण पाहतो की लोकांना खूप सारं मिळालेलं आहे, प्रसिद्धी मिळालेली आहे, पैसा मिळालेला आहे आणि नेमकं त्या गोष्टी आपल्याकडे नसतात म्हणून आपण कंपॅरिझनमुळे दुःखी झालेलो असतो. जर आपण त्या लोकांकडे पाहिलं, त्या लोकांना ह्या गोष्टी मिळवण्यासाठी काय द्यावं लागलं या गोष्टींकडे जेव्हा आपण पाहायला सुरू करू तेव्हा नक्कीच आपल्याला कळेल की त्या गोष्टी तेवढ्या महत्वाच्या नाहीत. एखादा व्यक्ती प्रसिद्ध असतो पण त्याला ऑनलाईन ट्रोलिंगचा किंवा त्याला त्याची इमेज जपण्याचा किंवा त्याला साधारण गोष्टी न करण्याची काळजी घेणे, अशा गोष्टीचा त्याग करावा लागतो. म्हणजे त्यांना खूप सारं सॅक्रिफाईस करावं लागतं. खूप सारी संपत्ती असते पण ते संपत्ती असून देखील त्याच्या आयुष्यात समाधान आलेलं नसतं. त्याला चोरी होणे, डाका जाणे वगैरे अशा गोष्टी, किंवा ती संपत्ती असून आता मी हे पैसा खर्चा तरी कुठे करू या गोष्टीची चिंता त्याला सतावत असते. तर या गोष्टींपासून आपल्याला स्वतःला दूर करावं लागेल असं सेनेका म्हणतात. म्हणजे दूर करावं लागेल म्हणजे काय, यांचं सगळं त्याग करून संन्यास घ्यायचा का? नाही, तसं नाही. तर स्वतःचा आनंद, स्वतःचा समाधान हा या गोष्टीवर निर्भर राहणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आम्हाला मौज मजा करायला आवडते, आम्हाला मित्रांसोबत वावरायला, पार्टी करायला आवडतं, तर आम्ही ते करायचं नाही का? तर सेनेकाचं म्हणणं ते नाहीये, तसं करू नका असं म्हणणं नाहीये, पण त्यावर निर्भर राहू नका. तुमचा आनंद हा तुमच्या पासून दूर जाता कामा नये. तुमचा आनंद तुमच्या घरात जन्माला यावा, तो तुमचा स्वतःचा असावा, तो तुमच्या आतून जन्माला यावा असं त्यांचं म्हणणं आहे. हा आनंद होण्यासाठी तुम्हाला बाह्य कोणत्या गोष्टीची गरज पडू नये. तुम्ही स्वतःचा आनंद निर्माण करू शकाल. म्हणजे कसं, तर स्वतंत्र होऊन. स्वतंत्रता कशी येईल? बाह्य गोष्टीवर जे अवलंबून राहण्याची आपली सवय आहे त्या गोष्टींपासून मुक्तता मिळवल्यानंतर. आयुष्याकडून आपल्या खूप होप्स असतात, खूप लोकांना भविष्यातील स्वतःकडून त्यांच्या खूप अपेक्षा असतात की मला हे अचीव करायचं आहे, मला हे मिळवल्यावरच मी आनंदी होईल, किंवा आता 5 वर्षानंतर मी हे करणार आहे, 10 वर्षानंतर मी असं करणार आहे. अशा भविष्यातल्या होप्समुळे किंवा ह्या आयुष्याकडून जे काही अपेक्षा आहेत की चांगलं घडावं, त्यांचं आयुष्य असं समृद्धी यावी किंवा असं काहीतरी घडावं, या अपेक्षा ज्या ठेवलेल्या असतात आपण, या अपेक्षामुळे आपण आपल्या समाधानाची सगळी नासाडी करायला लागतो. या अपेक्षा आपल्याला भुरळ पाडतात. ह्या अपेक्षा आपल्याला एक बक्षीस देण्याचं वचन देतात, पण ते देतात मात्र चिंता. नेहमी आपल्याला चिंतितच करून सोडतात. आपल्याला अपेक्षा असते की मी 5 वर्षानंतर मला ही पदवी मिळेल आणि मी डॉक्टर होईल, पण हाती येतं ते एक जिम्मेदारी, एक प्रेशर की आता माझं कसं होईल, मी तर मला हे करायचं आहे, हे वगैरे वगैरे. पण तेच जर या उलट जाऊन माझ्या नियंत्रणात काय, मला अभ्यास करायचा आहे, मला हे वैद्यकीय शिक्षण शिकायचं आहे, असं जर त्या मुलाने ठरवलं आणि त्या गोष्टीनुसार जर त्याने त्याच्या आयुष्याची जडणघडण सुरुवात केली तर नक्कीच त्याला खरा आनंद अनुभवायला मिळेल. तो रोज काहीतरी नवीन शिकतोय, ज्या गोष्टीत त्याचं इंटरेस्ट होतं त्या गोष्टीत तो शिकायला लागलाय आणि यापासून कोणीच त्याला दूर करू शकणार नाही. न कोणतं कॉलेज त्याला हे शिक्षण मिळवण्यापासून दूर करू शकणार आहे, न कोणता शिक्षक त्याला यापासून दूर करू शकणार आहे. आणि आपल्या या निसर्गाची, या सगळ्या सृष्टीची रचना देखील अशाच
उद्देशाने झालेली आहे. तुम्ही शिक्षण घ्या, तुम्हाला हे व्हायचं आहे तर तुम्ही चांगलं शिक्षण घ्या आणि असं पण बस. पण आपणच स्वतः ह्या अपेक्षांमुळे, ह्या बाह्य गोष्टीचं पारतंत्र्य स्वतःवर लादून घेऊन, स्वतःकडूनच्या ह्या एक्सपेक्टेशन्स असतात, अपेक्षा असतात, यामुळे दुःख आपल्या आयुष्यात जनरेट करू लागलो. तुम्हाला काय व्हायचं आहे? मला डॉक्टर व्हायचं आहे. त्यासाठी काय गरजेचं आहे? वैद्यकीय अभ्यास करणे. आणि ते जर मी करतोय, ओके, त्यासाठी कुठेतरी नंबर लागणं वगैरे वगैरे या नशिबाच्या गोष्टी झाल्या. त्यासाठी अभ्यास करणं हेच माझ्या हातात आहे. आणि हे अभ्यास करून माझं जिथं नंबर लागेल तिथे लागल्यावर देखील अभ्यास करणं माझ्या मूळ यशासाठी, एक चांगला डॉक्टर बनण्यासाठी, तेच सगळ्यात महत्वाचं आहे. मला किती मार्क्स पडले याच्यापेक्षा मला किती ज्ञान आहे हेच महत्वाचं आहे ना. त्यामुळे हे जे खरं आनंद आहे, आणि ज्या व्यक्तीला माहिती असतं की मला वैद्यकीय क्षेत्रातलं किंवा मला माझ्या क्षेत्रातलं संपूर्ण ज्ञान आहे, हा जो आनंद त्याला असतो, तो आनंद कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. त्याचा हा आनंद 100% त्याचाच असतो. कोणत्याही त्याला कारावासात टाका, त्याची पदवी काढून घ्या, पण त्याचं ज्ञान आपण त्याच्याकडून काढून घेऊ शकणार नाही. आणि हा जो आनंद आहे, हे जे समाधान आहे, हे मिळवण्याचा प्रयत्न करा, असं सेनेका आपल्याला सांगतात. आता सेनेकाचंही आयुष्य काय खूप कम्फर्टमध्ये, खूप आनंदात गेलंय असं नाही. सेनेकाकडे खूप सारी संपत्ती होती, खूप श्रीमंत व्यक्ती होता हा माणूस. पण त्याचं आयुष्य इतक्या खडतरतेने भरलेलं होतं, नशिबाने त्यांना इतकं नाचवलंय की त्यांच्या जागी जर आपण राहिलो असतो तर मला तर वाटत नाही की आपण एवढं सर्व्हाइव्ह करू शकलो असतो. पण त्यांना सर्व्हाइव्ह ते कसं करू शकले? कारण त्यांच्याकडे तसं ज्ञान होतं. आधी लहानपणी त्यांना असं TB सारखा काहीतरी, अस्थमा सारखा आजार झाला होता फुफ्फुसाचा. त्यामुळे त्यांना त्यांच्या जन्मलेल्या क्षेत्रापासून दूर इजिप्तमध्ये पाठवण्यात आलं, जिथे अशा कोरड्या वातावरणामुळे त्यांना श्वास घ्यायला मदत होईल वगैरे अशा अपेक्षेने. आता त्या काळातले उपचार वेगवेगळे. आता 2000 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. तिकडे त्यांना इच्छेविरुद्ध तिकडे जावं लागलं. मग त्यांना परत बोलवलं. मग परत आल्यावर त्यांची थोडी तब्येत ठीक झाली असावी. त्यांनी शिक्षण घेतलं. शिक्षणात अगदी निपुण तरबेज व्यक्ती होता, हे तर आपल्याला या लिखाणावरून समजूनच येते. मग यांना सिनेटमध्ये जाण्याची परवानगी नव्हती, पण तरी त्यांनी पूर्ण अभ्यास करून ते काय धडपडी केल्या असतील, आणि त्यांनी कॅलिग्युला राजाच्या कारकिर्दीमध्ये असताना त्या सिनेटमध्ये त्यांनी एंट्री घेतली. मग नंतर बऱ्याच गोष्टी घडल्या आणि त्यांना एका अशा किचकट केसमध्ये अगदी क्षुल्लक त्यांच्यावर आळ घेऊन त्यांना कोर्सिका नावाच्या एका बेटावर अज्ञातवासासाठी, म्हणजे हद्दपार करून पाठवण्यात आलं होतं. तर त्या मागची कहाणी देखील खूप मोठी आहे. हे जे त्यांच्यावर घेण्यात आलेलं आळ होतं पूर्णपणे खोटं होतं. आणि त्यांचं तिकडे पाठवण्यामागचं आणखी एक कारण होतं की ते सिनेट मधले जे अधिकारी होते, त्यांचे सहकारी होते, तेच त्यांच्या ह्या तीक्ष्ण बुद्धीला, हे जे वक्तृत्व कलेवर यांचं जे ताबा होतं त्याच्यामुळे जलस होते. याला इथून हटवा या उद्देशाने त्यांना मृत्यूची शिक्षा व्हावी अशी मागणी सिनेटच्या सिनेटमधल्या त्या नेत्यांकडून करण्यात आली होती. तेव्हाच त्या क्लाउडियस राजाने मध्यस्थी करून याला एवढं पण काही गरज नाही, आणि त्याला देखील माहिती होतं की काय सत्य आहे काय नाही, त्यामुळे त्यांना माफ करून अर्धी संपत्ती जप्त करून त्यांना त्या कॉर्सिकाच्या आयलंडवर पाठवण्यात आलं. आता या कॉर्सिकाचा आयलंड आता जर गेलं तर आता तिथे खूप सुंदर सृष्टी आहे. एकदम मस्त निळं पाणी चारी बाजूनं आहे. आपल्याला तिकडे गेल्यावर म्हणजे पर्यटन स्थळ एखाद्या प्रकारे वाटेल. त्या काळात तिथे काहीच अप्रगत स्थिती होती, सगळं काहीच नापीक जमीन होती आणि एवढं काही विशेष जागा नव्हती ती. तेव्हा त्यांनी तिथे देखील समाधान मिळवण्याचा प्रयत्न केला. तिथे त्यांनी स्वतःच्या आईला पत्र लिहिलं. त्यात बऱ्याच गोष्टी त्यांनी लिहिल्या होत्या की आई, तू माझी चिंता करू नको, मी इथे सुखी आहे. मला रोज त्या आकाशाकडे पाहायला भेटते जिथून या सृष्टीची रचना झाली वगैरे वगैरे. अशा प्रकारचं त्यांनी खूप सुंदर पत्र त्यांच्या आईला लिहिलं होतं. तर स्टोईक पद्धतीने त्यांनी तिथे जगण्याचा प्रयत्न केला. बरं, इथे हे सगळं आयुष्य जगल्यावर इथे 9 वर्ष त्यांनी या बेटावर एवढ्या खडतरपणे आयुष्य काढलं. मग 9 वर्षानंतर इकडे रोम मध्ये काहीतरी पॉलिटिकल गोष्टी बदलल्या. मग त्यांना परत बोलवण्यात आलं. मग ते जेव्हा परत इकडे आले रोम मध्ये, तेव्हा आपण काही त्यांचं सुख त्यांच्या हातात आलं नाही. तेव्हा देखील त्यांना नीरो नावाच्या राजाला शिक्षण द्यावं म्हणून त्यांना ट्युटर म्हणून यांची नेमणूक करण्यात आली, की त्यांना वक्तृत्व शिकवण्यासाठी यांची नेमणूक करण्यात आली. आणि रेस्ट इज हिस्ट्री. हा नीरो राजा म्हणजे अगदी म्हणतात की विकृत राजा, अगदी डेंजर राजा होता तो. मग त्याला बालपणापासून शिकवलं
आणि शेवटी मात्र शत्रू झाले होते ते एंड पर्यंत दोघं, नीरो आणि सेनेका, की नीरोने त्यांना स्वतः आत्महत्या करून मरण्याची शिक्षा दिली होती. मग त्यांना स्वतःची नस कापून सर्वांसमोर आत्महत्या करून मरावं लागलं. तर असं आयुष्य जगणारा हा व्यक्ती होता, ज्याला आयुष्याने इकडून तिकडे तिकडून इकडे पाडलं. यात त्यांना समृद्धीही मिळाली, यात त्यांना पैसा भरमसाठ चिक्कार पैसा मिळाला, खूप पैसा होता त्यांच्याकडे. पण पैसा मिळाला म्हणून ते स्वतः देखील समाधानी नव्हते आणि ते स्वतःच गरिबीच्या सरावाविषयी, की श्रीमंतीत काही पडलेलं नाहीये, स्वतःचं सुख स्वतःतून जनरेट करा, अशा गोष्टीविषयी ते आपल्याला या लेटर्स ऑन एथिक्स मध्ये आपल्यासाठी लिहून त्यांनी ठेवलेलं आहे. काही लोक जे स्पेशलिस्ट आहेत, जे शास्त्रज्ञ आहेत, इतिहासकार आहेत, ते म्हणतात की ते खऱ्या आयुष्यात तसे नव्हते वगैरे वगैरे, जसं बोलत होते बोलायचे तसं ते पालन करत नव्हते, असे त्यांच्यावर आळ घेण्यात येतं. पण त्यात खरं किती खोटं किती यात जाण्यापेक्षा त्यांनी जे ज्ञान ठेवलंय आपल्यासाठी ते एक महत्वाचं आहे. आपण जर त्याचं पालन केलं तर आपण 100% सुख आणि खऱ्या आनंदाची प्राप्ती करू, याची शाश्वती आहे. सेनेका त्यांच्या लेटर्स मध्ये म्हणतात की मनाला नेहमी उत्साही ठेवा, ताठ मानेने जगणारं ठेवा आणि प्रत्येक कसोटीसाठी लढायला तयार ठेवा. तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडतायत त्या तुम्हाला वाटतायत की खूप माझ्यासोबत अन्याय होतोय वगैरे वगैरे, पण याविषयी कंप्लेनिंग करण्यात काहीच अर्थ नाही. खूप निष्फळ गोष्ट आहे कंप्लेनिंग, तक्रार करणे. ताठ मानेने उभं राहून तुम्ही जर का त्यांना तोंड द्याल तरच तुम्ही हे आयुष्य पुढे ढकलू शकाल. आणि काय होतं माहितीये का, लोक ही नावच ठेवतील, ज्यांना नावं ठेवायचं ती नावच ठेवतील. त्यांना कधीच कळणार नाही की तुमच्यावर काय घडतंय, तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जाताय हे त्यांना कळणार नाही आणि त्यांना कळूनही काही फायदा नाही. जरी सगळे लोक येऊन म्हणत असतील की अरे बापरे सेनेका, तुम्ही इकडे एवढं सगळं ज्ञानी व्यक्ती तुम्ही आणि तुम्हाला एवढं बेटावर जाऊन बसावं लागतंय, कसं हो तुमच्यावर अन्याय झालं म्हणून म्हटलं तर ते त्यांच्या परिस्थितीत काहीच बदल होणार नाही. किंवा त्यांना तिकडून जर आणलं असतं कोणीतरी सुटका करून जरी आणली, आणि शेवटी ते सुटका करून आणलंच होतं ॲग्रिपिनांनी, पण जरी ते लवकर जर आणलं असतं तरी त्यांना एक नुकसान झालं असतं. आणि हे तेच म्हणतात त्यांच्या लेटर्स मध्ये की जी काही ही अवघड खडतर परिस्थिती येते ही मला माझ्या प्रगतीकडे नेण्यासाठी आवश्यक आहे. ते म्हणतात की ज्या हिऱ्याला पैलूच पाडल्या गेले नाही, ज्या हिऱ्यावर घावच झाले नाही, त्याला पैलू कधी पडणारच नाही, त्याला तो आकार येणारच नाही, मग तो दगडच राहील. आपल्याकडे पण म्हणतात ना, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. ह्या ज्या परिस्थिती आहेत त्या परिस्थितींना तोंड देण्यासाठी आपल्याला नेहमी ताठ मानेनं उभं राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण इथे तक्रार करून काहीच कामाचं नाही, किंवा कोणीतरी मदत करावं वगैरे, किंवा यातून काहीतरी कोणत्या तरी वेगळ्या प्रकारचा एस्केप मिळावा ह्या प्रयत्नात पडण्यात काहीच अर्थ नाही. जर आपल्या खऱ्या प्रगतीसाठी हे गरजेचं असेल आणि आपल्या नियंत्रणात काहीच नसेल, हे सगळं नियंत्रणाबाहेरच्याच गोष्टीमुळे आपल्यासोबत घडत असेल, तर इथे ताठ मानेनं उभं राहून यांना तोंड देणं खूप गरजेचं आहे. आपल्याला देवापुढे रडून उपयोग नाही, देवापुढे तक्रार करणे किंवा नशिबाला तक्रार करणे किंवा काहीतरी नशिबाला आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करण्यासाठी काही गोष्टी करणे, ह्या गोष्टीत काहीच अर्थ नाही. इथे ताठ मानेने समोर जाणं हेच महत्वाचं आहे. किंवा तुमच्या हातात असेल तर ते करा, नसेल तर ताठ मानेने समोर जा. विक्टर फ्रँकल यांचं मॅन्स सर्च फॉर मिनिंग हे जे पुस्तक आहे, तर त्या पुस्तकामध्ये ते जेव्हा सांगतात की जेव्हा ते नाझीच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये गेले तेव्हा त्यांना कळालं की आता इथं एक तर मरणार किंवा काम करावं लागेल, दोन्हीपैकी एक. म्हणजे काम म्हणजे असं नाही, खडीफोडीची शिक्षा, एकदम डेंजर. रेल्वे ट्रॅक्स टाकणं, म्हणजे त्या काळात म्हणजे वेगवेगळे खडतर परिश्रम यांच्याकडून करून घेतल्या जायचे आणि याच्या मोबदल्यात त्यांना थोडंसं पाव खायला द्यायचे, फक्त एवढंच. जेवायला काहीच राहायचं नाही आणि दिवसभर परिश्रम नाही तर मृत्यूदंड, कोणतरी अधिकारी येऊन गोळी झाडून मारून टाकणार. एवढ्या स्ट्रिक्ट परिस्थितीमध्ये त्यांच्या मनावर काय वाटलं असेल, आहे का एस्केप, कुठे आहे का नाही, ह्या जाळीवरून उडी मारून मी बाहेर पळून जाऊ का, कुठे पळून जाणार, नंतर अरेस्ट होईलच,
परत इथेच यायचं आहे. किंवा उडी मारताना त्या टॉवरवर बसलेला गार्ड तो पण दुरून शूट करून आपल्याला मारून टाकू शकतो. आपल्याला वाटते की दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, हा विचार करायला पाहिजे. आपल्याला वाटते की माझं दुःख खूप जास्त आहे, म्हणजे माझ्यासारखी वाईट परिस्थिती कोणीच पाहिलं नसेल असं वाटतं. जेव्हा आपण ही पुस्तकं वाचतो, ह्या गोष्टी मागे ज्या घडून गेलेल्या आहेत त्यांना आठवतो, तेव्हा आपल्याला कळतं की मेरा गम कितना कम है. आपल्याला दुःखी व्हायची गरज नाही आजच्या काळात तरी. आणि परिस्थिती खूप लोकांना हे करत असते की काही लोकांचे जवळची लोक वगैरे मरतात, पण काहीतरी सोडलंय ना देवाने, हे अस्तित्व तरी दिलंय ना, ही जी कृतज्ञता आहे ही सोडायला नको. म्हणजे कशा कशा परिस्थितीतून लोक गेले असतील. नाझी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये जेव्हा एक फॅमिली आली असेल एखाद्या ट्रेनमध्ये, फॅमिलीमध्ये माझे वडील, आई, भाऊ, लहान बहीण असतील आणि तिकडे नेलेत, आणि चिल्ड्रन अँड वुमन एकीकडे आणि मेन एकीकडे, आणि जे हट्टेकट्टे जे काम करू शकणार आहेत ते एकीकडे, मला हट्टेकट्टे काम करणारे इकडे आणि माझी फॅमिली तिकडे, आणि त्या जाऊन त्या भट्टीमध्ये मारून टाकलं त्यांना. आणि ही गोष्ट मला माहिती नाही, इकडे मी राबतो माझे फॅमिली मेंबर्स जिवंत असतील की नाही. जर महिने जर मी त्याच प्रश्नात असेल आणि इकडे तर अशी परिस्थिती मला राबावं लागत असेल, तर तेव्हा त्या व्यक्तीने कोणाकडे कंप्लेन करावी, समाधान कुठं मिळवावं, हा पण प्रश्न आपल्या समोर राहतो. त्या परिस्थितीला देखील तोंड देणारी लोक होऊन गेलेली आहेत. त्या परिस्थितीतून बाहेर येऊन उर्वरित शिक्षण घेऊन एक सायकोलॉजी मधला उत्तम डॉक्टर हे विक्टर फ्रँकल बनलेले आहेत. आणि नंतर त्या एक्सपिरियन्सवरचं हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, मॅन्स सर्च फॉर मीनिंग. त्या पुस्तकामध्ये पण ते एका ठिकाणी म्हणतात की जेव्हा परिस्थिती आपल्या मनाविरुद्ध असते तेव्हा व्यक्तीला स्वतःत बदल करावंच लागतं. तेव्हा त्याला फोर्स केला जातं की स्वतःत बदल करा. मग जेव्हा तो स्वतःत बदल करतो तेव्हा त्यातून एक माणूस जन्माला येतो. आणि या विरुद्ध जर सगळं आपल्या मनाप्रमाणेच होऊ लागलं, सगळं जर आपण जे ठरवलं तेच जर होत असेल, तर आपण हे व्यक्ती बनू का, जे ह्या नशिबाने आपल्याकडून काढून घेतल्यावर आपण जे आपल्या नियंत्रणात जे आहे त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून जे व्यक्ती बनतोय, म्हणजे टाकीचे घाव सोसून जे आपल्या देवपण येतंय, ते व्यक्ती आपण बनू शकू का जर सगळं आपल्या मनाप्रमाणे घडत असेल तर. हा पण विचार करणे गरजेचं आहे. आणि जर सगळं कृतज्ञता जर आपण ठेवू लागू, सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणेच तर घडतायत, हा इथे मला माझ्यात बदलाव करावा लागणार आहे, असं जर आपण विचार करू लागू, आणि प्रत्येक गोष्ट मला ही मिळाली आहे, आजचा क्षण मला मिळालेला आहे आणि याचा मी सदुपयोग करेल, अशा प्रकारचा जर आपण विचार करायला लागू, तर नक्कीच आपण आपल्या खऱ्या प्रगतीकडे जाऊ आणि ती प्रगती आपल्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही. आता हे जे बाह्य गोष्टीकडून येणारा आनंद आहे, या गोष्टींना एक चमक असते आणि हे इतरांकडून काहीतरी प्रॉमिस देण्यात आलेलं असते किंवा इतरांकडून काहीतरी मिळणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींना दूर फेकून द्या, त्या गोष्टींना लाथाडा असं सेनेका म्हणतात. त्या तुम्हाला गुलामगिरीकडे नेणाऱ्या आहेत, स्वतःचं स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या आहेत. आणि हे ज्या आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टींच्या आपण व्यसनी बनत चाललेलो आहोत, ह्या गोष्टी एखाद्या कडेवर चालल्यासारखं आहे, डोंगराच्या कडेवर चालल्यासारखं आहे. कधीही आपला या कडेवरचा तोल सुटू शकतो आणि आपण खोल दरीत पडू शकतो. दारू पिणारा व्यक्ती त्याला वाटतं की मी कंट्रोलमध्ये आहे, मी लिमिटमध्ये पितो, पण कधी तो पाहता त्या दारूच्या आहारी जातो, कधी तो एक व्यसनी बनून जातो, हे त्यालाच कळत नाही. हेच प्रत्येक व्यसना बाबतीत आहे, प्रत्येक आनंदा बाबतीत आहे. तुम्ही जर ठरवलंय की तुमचा आनंद बाह्य गोष्टीतूनच येणार आहे, सुरुवातीला तर वाटतं की नाही थोडं आहे, थोडंच मी एवढ्या पुरतच आहे, पण मॉडरेशन कधी तुटतं हे कळतच नाही. त्यामुळे ह्या कडेवर चलत असताना स्वतःचा बॅलन्स तुटू देऊ नका, स्वनियंत्रण तुटू देऊ नका. एखादं सुख जर तुमच्या नियंत्रणात असेल तर त्या सुखाच्याच मागे लागा, आणि त्या सुखाच्या मागे लागण्याचा आधाशीपणा हा फक्त समाधानच मिळून देईल. तिथे तुम्हाला अतिरेक होणार नाही, स्वनियंत्रणाचा कधी अतिरेक होणार नाही. जर तुम्ही स्वतःवर ताबा मिळवत असाल, यामुळे तुमचं काहीच नुकसान होणार नाही. या बाबतीतच सेनेका म्हणतात, जे खरंच चांगलं आहे त्या बाबतीतचा आधाशीपणा हा नेहमी संतुष्टतेकडेच नेत असतो. आता तक्रार करायची सवय आपल्याला खूप मोठ्या दुःखाकडे नेत असते, आयुष्यापासून खूप दूर एका मिनिंगलेस गोष्टीकडे नेत असते. तक्रार करणाऱ्या लोकांविषयी सेनेका म्हणतात की काही लोक असतात जे जगणं सुरुवात करण्याच्या खूप
आधीच जगणं सोडून देतात, म्हणजे कधी ते जगतच नाही. खरं आयुष्य जगण्याची सुरुवात जर करायची असेल, खरं जर आयुष्य जगायचं असेल, तर हे तक्रार करण्याच्या सवयीपासून दूर कृतज्ञतेत लपलेला आहे. आणि या सुखाची सुरुवात, या सुखाचा शोध आपण सगळेच करूया अशी मी अपेक्षा करतो. आणि तुम्हाला या व्हिडिओविषयी जर काही बोलायचं असेल, तुमचं जर काही मत मांडायचं असेल, तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही मला कळवा. आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर स्टोईक विचारला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्र.